नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन आहेत छत्रपती शिवाजी महाराज, अटल बिहारी वाजपेयी, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे. काय उत्तर असणार आहे योग्य? तर कमेंट करायचं येत असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजी महाराज. मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता हा जो मुंबई कोस्टल रोड आहे याचा काही भाग समुद्राखालून गेलेला आहे. जवळपास सुमारे 4 किलोमीटर एवढा भाग समुद्राखालून गेलेला आहे आणि हा एकमेव समुद्राखालून जाणारा पूल असणार आहे भारतातील. ठीक आहे, भारतातील समुद्राखालून जाणारा एकमेव रस्ता पूल. ठीक आहे, कोणता आहे? तर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा. ठीक आहे, हा एकमेव असणार आहे. म्हणून या रोडला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हा प्रश्न पोलीस भरतीत विचारला जाऊ शकतो. तर कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. अलीकडेच रत्नागिरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. ठिकाणाचं नाव माहीत असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन बी आहे बघा, अटल बिहारी वाजपेयी. तर यांच्या नावावर शिवडी नावाशेवा दरम्यान जो काही समुद्र सेतू आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे अटल सेतू. ठीक आहे, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. सागरावर बनवलेला, समुद्रावर बनवलेला सर्वात लांब सेतू कोणता? तर अटल सेतू. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर नामकरण करण्यात आलेलं आहे. या अटल सेतूची लांबी किती आहे? तर 21.8 किलोमीटर. ठीक आहे, टोटल लांबी आहे 21.8 किलोमीटर आणि समुद्रावरील लांबी आहे 16.5 किलोमीटर. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन आहे बघा डी, बाळासाहेब ठाकरे. तर समृद्धी महामार्गास कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे समृद्धी महामार्गास. ओके, मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, थॉमस कप 2024चा विजेता देश कोणता? भारत, बांगलादेश, जपान, चीन. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी, चीन. ठीक आहे, चीन हा थॉमस कप 2024चा विजेता देश आहे. त्यानंतरचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत? तर विनोबा भावे. ठीक आहे, मोस्ट रिपीटेड, मोस्ट IMP प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत विनोबा भावे. जर दुसरे विचारले तर पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू. तिसरे जर विचारले तर ब्रह्मा दत्त. ठीक आहे, किंवा ब्रह्मदत्त. हे वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही आहेत. हे तिघेही लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, विनोबा भावे पहिले, पंडित नेहरू दुसरे, ब्रह्मदत्त तिसरे. ठीक आहे, वैयक्तिक सत्याग्रह बाबतीत. आता या ठिकाणी विनोबा भावेंवर काही प्रश्न विचारले जातात महत्त्वाचे. त्यामध्ये बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. ठीक आहे, 1958 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत विनोबा भावे. पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे. ठीक आहे, यांना भारतरत्न देखील मिळालेला आहे. 1983 मध्ये यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. वर्धा, महाराष्ट्रातील वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे? तर विनोबा भावे यांनीच केलेली आहे पवनार आश्रमाची स्थापना. ठीक आहे, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पोलीस भरतीत खूप वेळा. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, भूदान चळवळीचे जनक कोण? तर विनोबा भावे हे भूदान चळवळीचे जनक असून त्यांनी 1951 मध्ये ही चळवळ सुरू केली होती, भूदान चळवळ. ठीक आहे, तुम्ही प्रश्न पाहिलेले असतील हे सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. तर हे महत्त्वाचे प्रश्न विनोबा भावे यांच्यावर विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? कोणता आहे? चंपारण, मुळशी, खेडा की बारडोली? काय उत्तर असणार आहे? तर बघा, चंपारण किंवा चंपारण्य हा जो सत्याग्रह आहे तो महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह आहे. कधी केला होता हा सत्याग्रह? तर 1917 मध्ये. ठीक आहे, 1917 मध्ये. गांधीजी साऊथ आफ्रिकेमधून परत कधी आले भारतात? तर 1915 मध्ये. ठीक आहे ना, 1915 मध्ये गांधीजी भारतात परतले आणि त्यानंतर 1917 मध्ये त्यांनी पहिला सत्याग्रह केला चंपारणचा. हे चंपारण जे ठिकाण आहे ते बघा बिहार राज्यामध्ये आहे. या ठिकाणी जो सत्याग्रह केला तो नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आला होता. ठीक आहे, नीळ उत्पादक. जर विचारला चंपारणचा सत्याग्रह कोणत्या शेतकऱ्यांसाठी होता, तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी होता. महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह होता. ठीक आहे, दुसरा कोणता? तर खेडा सत्याग्रह. 1918 खेडा सत्याग्रह केला महात्मा गांधींनी गुजरातमध्ये. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, तिसरा. जपानला मागे टाकून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे. तर पहिला कोणता आहे? तर चीन. ठीक आहे, पहिला चीन आहे. आणि आपला आता भारत तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. भारत रस्ते बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. ठीक आहे, दुसऱ्यात. या ठिकाणी भारताने चीनला मागे टाकलेला आहे रस्ते बाबतीत. ठीक आहे, हायवे जे काय आपल्या भारतात बनत आहे, रस्ते जाळे जे बनत आहे त्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे चीनला मागे टाकून. ठीक आहे, आणि लवकरच अमेरिकेसोबत किंवा अमेरिकेलाही मागे टाकेल आपला भारत. त्यानंतरचा प्रश्न, जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, लाला लजपतराय, लाल बहादूर शास्त्री? कोण असणार आहेत? तर बघा, लाल बहादूर शास्त्री हे योग्य उत्तर असणार आहे. जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक आहेत लाल बहादूर शास्त्री. हे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ठीक आहे, पहिले पंडित जवाहरलाल नेहरू व दुसरे लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे. तर मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू उझबेकिस्तानमधील कोणत्या ठिकाणी झाला? मला कमेंट करून सांगायचं आहे. उझबेकिस्तान देशातील कोणत्या ठिकाणी यांचा मृत्यू झालेला आहे? काही ठिकाणी हत्या झाली असा संशय देखील व्यक्त झालेला आहे. तर तो मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला कमेंट करून सांगायचा आहे आपल्याला. ठीक आहे. या ठिकाणी महात्मा गांधीजींचा नारा आहे बघा, करा किंवा मरा. हा त्यांनी 1942च्या चले जाव किंवा भारत छोडो चळवळीत दिला होता. महात्मा गांधीजींचा नारा करा किंवा मरा. ठीक आहे, हा देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? फसवणूक, सायबर गुन्हे, सायबर कॅफे, बँक कामानिमित्त? काय उत्तर असणार आहे? तर सायबर गुन्हे. ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान, सॉरी या ठिकाणी सायबर गुन्हे ऑप्शन बी आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा सायबर गुन्हे यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत? कोण आहेत मित्रांनो? कमेंट करून सांगायचं. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे, कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कोणी केलेली आहे? स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायकर? काय उत्तर असणार आहे बघा, दयानंद सरस्वती. ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. कधी? 1875 मध्ये. 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. या आर्य समाजाचं एक घोषवाक्य होतं बघा महत्वाचं, ते म्हणजे वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदास. ठीक आहे. आता या ठिकाणी स्वामी विवेकानंद आहेत बघा, यांनी कशाची स्थापना केली होती? रामकृष्ण मिशनची. ठीक आहे, 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. रामकृष्ण मिशन का सुरू केलं होतं त्यांनी? तर त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृती
प्रित्यर्थ, ठीक आहे. आठवण म्हणून त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची आठवण म्हणून त्यांनी कोणती रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897 मध्ये, ठीक आहे. आता स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव देखील विचारलं जातं, तर त्यांचं मूळ नाव आहे बघा नरेंद्रनाथ दत्त. यांचा जन्म भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी 1863 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर आहेत बघा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 1873 मध्ये पुणे या ठिकाणी, ठीक आहे. महात्मा फुलेंचा जन्म पुण्यात झाला होता, पण त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील कटगुण हे आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? चालुक्य, पल्लव, चोल, राष्ट्रकूट. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी राष्ट्रकूट, ठीक आहे. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची जी स्थापना किंवा निर्मिती झालेली आहे ती राष्ट्रकूट काळामध्ये झालेली आहे. सॉरी. आता हे मंदिर कोणत्या शैलीत बांधलेलं आहे तर बघा द्रविडी शैलीत बांधलेलं मंदिर आहे. आणि कोणी बांधलेलं आहे तर नरेश कृष्ण प्रथम, ठीक आहे. हे कैलास मंदिर कोणी बांधलेलं आहे तर नरेश कृष्ण प्रथम याने बांधलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, लोथल हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? शेतीसाठी, गोदीसाठी, कापडासाठी, हत्यारांसाठी. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक बी गोदीसाठी, ठीक आहे. दिलेल्या पर्यायांपैकी लोथल हे शहर गोदीसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले? जातीप्रथा, बालविवाह, सती, पडदा पद्धती. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक सी सती, ठीक आहे. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिलं होतं, ठीक आहे. राजा राममोहन यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं, ठीक आहे. त्यांना राजा ही पदवी कोणी दिली मला कमेंट करून सांगायचं आहे. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिलेली आहे कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाला? मद्रास, मुंबई, पंजाब, कोलकाता, नागपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश. कुठे झालेला आहे तर मद्रास, मुंबई, ठीक आहे. मद्रास, मुंबई या प्रांतामध्ये ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झालेला आहे. म्हणजेच सुरुवात मद्रास, मुंबई वरून झालेली आहे रयतवारी पद्धतीची, ठीक आहे. ही पद्धत बघा 1822 मध्ये, 1822 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. 1822 मध्ये थॉमस मनरो व कॅप्टन रीडने सुरू केली होती. रयत वारी पद्धत कोणी सुरू केली होती विचारलं तर थॉमस मनरो व कॅप्टन रीड, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? कोणत्या जिल्ह्यात सुरू केलेली आहे तर खेडा, ठीक आहे. खेडा, गुजरात या ठिकाणी ही चळवळ सुरू करण्यात आलेली होती 1918 मध्ये साराबंदीची चळवळ. आपण मागेच पाहिलेला आहे दुसरा सत्याग्रह हा होता महात्मा गांधीजींचा, जो 1918 मध्ये खेडा या ठिकाणी केला होता गुजरातमध्ये. पहिला पाहिलेला आपण 1917, ठीक आहे. 1917 मध्ये आपण पाहिलेला होता पहिला सत्याग्रह जो चंपारण या ठिकाणी झाला. त्यानंतर दुसरा 1918 गुजरात या ठिकाणी खेडा या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती, पंतप्रधान. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी पंतप्रधान, ठीक आहे. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? पिनाकीचंद्र घोष, अजित डोवाल, अजय खानविलकर यापैकी नाही. कोण असणार आहे तर ऑप्शन सी अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत सध्या, ठीक आहे. हे अजित डोवाल आहेत बघा, हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल लगातार 3 वेळा हे आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले आहेत आणि असे 3 वेळा लगातार असणारे ते पहिले ठरलेले आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ठीक आहे. अजित डोवाल सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. या ठिकाणी
पिनाकी चंद्र घोष ऑप्शन आहे बघा. तर भारताचे पहिले लोकपाल कोण होते असा प्रश्न विचारला तर पिनाकी चंद्र घोष उत्तर द्यायचं आहे. हे भारताचे पहिले लोकपाल होते. त्यानंतर महत्त्वाचे करंट अफेअर्स घेऊया बघा. सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा कोणी केलेली आहे? चीन, न्यूझीलंड, जपान, भारत कोणी केलेली आहे? तर आपल्या भारताने केलेली आहे. सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा भारताने केलेली आहे. त्यानंतर भारताच्या पहिल्या अणुचाचणीला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? 50, 51, 55, 58 किती वर्षे पूर्ण झाली? तर पर्याय बी 51 वर्षे. ठीक आहे. भारताच्या पहिल्या अणुचाचणीला 51 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा पहिला देश कोणता बनलेला आहे जगामधील? भारत, चीन, सिंगापूर की ऑस्ट्रेलिया? कोण बनलेला आहे? तर बघा सिंगापूर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी सिंगापूर हा ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आला आहे? पॅरासोशल, पोलरायझेशन, ब्रेन रोट, मॅनिफेस्ट? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पॅरासोशल. हा जो शब्द आहे तो कॅम्ब्रिज विद्यापीठाने निवडलेला आहे 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे अधिकृत शुभंकर काय आहे? तेजस आणि तारा, गजसिंग, उज्ज्वला, खम्मा आणि घानी? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी खम्मा आणि घानी. ठीक आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे अधिकृत शुभंकर खम्मा आणि घानी असणार आहे. त्यानंतर कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे? झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात की सिक्कीम? काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्यातील अंबाजी संगमरवराला जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे जगातील? ठीक आहे. भोपाळ, पालिताना, अयोध्या की जयपूर? तर उत्तर असणार आहे पर्याय बी पालिताना. ठीक आहे. फक्त शाकाहारी असणारे भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले शहर ठरलेले आहे पालिताना हे गुजरात राज्यामध्ये आहे. ठीक आहे. हा प्रश्न विचारला जाणार आहे पोलीस भरतीत 100% पाठ करून ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे 2025चा अंजनी माशेलकर पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? इझी चेक, एज्युकेट गर्ल्स, इझी टच प्लस, सिस्टर ल्युसी कुरियन? कोणाला झालेला आहे? तर ऑप्शन सी इझी टच प्लस यांना झालेला आहे 2025चा अंजनी माशेलकर हा जो पुरस्कार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. परंतु या 24 प्रश्नांमधून आपण 50 ते 60 प्रश्न तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.